नमस्कार. रयतेचा दरबारमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या कार्यक्रमातून करून घेतो, ज्याला उत्तम प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. मंडळी, त्याच अनुषंगाने मागच्या भागासाठी सुद्धा आम्हाला भरभरून प्रतिक्रिया आल्या होत्या. मागच्या भागामध्ये आपण ई पीक पाहणी ॲपविषयी जाणून घेतलेलं होतं. मंडळी, प्रत्येक शेतकऱ्यानं लागवड केलेल्या पिकांची नोंदणी करणं बंधनकारक असतं, जे पूर्वी तलाठ्यांमार्फत होत असे. पण आता ह्या ई पीक पाहणी ॲपमुळे आपण आपल्या शेताच्या बांधावर उभं राहून आपल्या पिकांची नोंदणी करू शकतो. आपत्तीमध्ये किंवा ई पीक विमा असेल किंवा शेती कर्जासाठी या नोंदी खूप महत्त्वाच्या असतात आणि म्हणूनच प्रत्येक शेतकऱ्यानं हे ई पीक पाहणी ॲप आपल्या स्मार्टफोनवरती नक्कीच डाउनलोड करून घ्यायला पाहिजे. अशाच प्रकारची वेगवेगळ्या विषयांवरची सविस्तर आणि विश्वासार्ह माहिती जर का तुम्हाला हवी असेल ना, तर आपण सगळ्यांनी रयतेचा दरबारमध्ये मोठ्या संख्येनं सामील व्हायला पाहिजे आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार. रयतेचा दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना अतिशय आवडेल. आणि आपला आजचा जो विषय आहे ना, ह्या विषयामध्ये आपल्या भारत देशाची जर का झेप तुम्ही जाणून घेतलीत ना, तर आपल्या सगळ्यांच्याच मुखातून एकच नारा येईल आणि तो म्हणजे जय हिंद, जय हिंद. मंडळी, ही दृश्य बघितलीत ना, यात क्षेपणास्त्र आहेत, लष्करी ब्रिज आहेत, वेगवेगळे शेल्टर आहेत आणि इतर लष्करी साहित्य, ज्यातलं बरंचसं भारतीय बनावटीचं आहे. DRDOचं ह्यामध्ये खूप मोठं योगदान आहे. मंडळी, त्यांच्या ह्या कामगिरीसाठी यांना सिलिकॉन ट्रॉफी देऊन नुकतंच गौरवण्यात आलं आहे. The Silicon Trophy, which is awarded to a system lab of DRDO for outstanding contribution towards development of defense system. The trophy this year is being awarded to Research and Development Establishment Engineers, Pune, and I invite Shri Pradeep Kurulkar, Director, to receive the trophy. तर सिस्टम्समध्ये आम्ही मोडतो. आत्ता R&D इंजिनियर्सला 60 वर्ष झाली आहेत आणि 60 वर्षामध्ये ही तिसऱ्यांदा सिलिकॉन ट्रॉफी R&Dला मिळाली. त्याच अनुषंगाने मंडळी, आज आपण DRDOच्या कामगिरीविषयी जाणून घेणार आहोत. DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, म्हणजेच संरक्षण संशोधन विकास संस्था. यांच्या कामगिरीविषयी जाणून आपल्याला खरंच खूप कौतुक आणि अभिमानही वाटेल. पण मुळात DRDO म्हणजे नेमकं काय हे आपण जाणून घेऊया. डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ही आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, ऑर्डिनन्स बोर्ड आणि त्यानंतर DRDO अशी 5 विंग्स ही मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सच्या अंडर आहेत. आमचा त्याच्यातला भाग हा नावाप्रमाणेच रिसर्च अँड डेव्हलपमेंट. सैन्य दलाला तिन्ही काय नवीन गोष्टी लागतील आजपासून 5 वर्षांनी 10 वर्षांनी त्याची सुरुवात आजपासून करून
त्या हळूहळू एतद्देशीय डेव्हलप करायच्या, त्याच्यासाठी इंडस्ट्रीत उभी करायची किंवा असलेल्या इंडस्ट्रीला ते करायला शिकवायचं हँडहोल्डिंग करून, आणि मग त्यांच्याकडनं ते पुढे सर्व्हिसेसला देता येईल अशी रचना उभी करायची. उदाहरणार्थ सगळ्या आर्मीच्या युनिट्सना वेगवेगळ्या प्रकारचे ब्रिजेस लागतात. 5 मीटर, 10 मीटर, 15 मीटर, 25 मीटर, 75 मीटर आणि सिंगल स्पॅन 46 मीटर. एवढी व्हरायटी R&D इंजिनियरनी डेव्हलप केली आहे. मंडळी, DRDOचा पुण्यातला जो विभाग आहे ना, त्याला म्हणतात DRDO इंजिनियर्स. या विभागातर्फे नेमकी काय निर्मिती केली जाते तेही आपण जाणून घेऊया. म्हणजे तसं जर बघितलं तर हरिकेन लँटेनपासून मिसाईल लॉन्चरपर्यंत एवढा मोठा स्पेक्ट्रम आम्ही हँडल करतो. हो, हे माझं ऑफिस फक्त. म्हणजे वाळवंटात किंवा एखाद्या उंच डोंगरावरती वादळ वारा सुटला आहे पण पॉवर नाही आहे आणि कंदील चालू ठेवायचा आहे, तर त्या हरिकेनमध्ये सुद्धा जो कंदील विझणार नाही असा आम्ही केलेला आहे. त्याला हरिकेन लँटेन असंच म्हणतात. जेवढी क्रूड मेथड असते ती चालते आणि सैन्य त्याच्यावरती अवलंबून राहतं. हां, आणि ते नीट राहावं याच्याकरता त्याचं रगडायझेशन हा आमचा पार्ट आहे. याबरोबरच सैन्य दलासाठी वेगवेगळे शेल्टर लागतात किंवा निवारे लागतात, त्याचीही निर्मिती ह्या विभागातर्फे केली जाते. आम्ही तिथनं सुरुवात केलं, वेगवेगळ्या प्रकारची शेल्टर्स केली, ब्रिजेस केले, आणि मग या शेल्टरमधनंच एक उपभाग आमच्याकडे आला की अंटार्क्टिकाला टेम्पररी आणि परमनंट शेल्टर करायचं. कोण जाईल, -40 डिग्रीत कोण राहील, तिथे जाऊन कोण शेल्टर उभं करेल. R&Dनी हे आव्हान स्वीकारलं आणि मैत्री आणि दक्षिण गंगोत्री हे टेम्पररी आणि परमनंट स्ट्रक्चर आम्हीच केलं. मंडळी, अंटार्क्टिकावरती मैत्री असेल किंवा दक्षिण गंगोत्री हे जे शेल्टर आहेत ना, हे ह्या विभागाने तयार केलेले आहेत आणि आता ह्या पुढची स्ट्रक्चर तयार करण्याच्या दृष्टीनेही हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्या मोहिमेतले पहिले आमचे लीडर मेजर जनरल सत्यस्वरूप शर्मा, ज्यांना शांतता काळामधलं सैन्य दलातलं सर्वोच्च पदक कीर्तिचक्र दिलं गेलेलं आहे त्या कामामुळे, ते सगळे आले होते की आता अंटार्क्टिकाच्या मोहिमेपासून आम्ही काही काळानंतर लांब राहिलो, सगळं सूत चाललं आहे म्हणून, पण आता 3रं आणि 4थं स्ट्रक्चर तिथे उभं करायचं चाललं आहे. आणि याच्यातले काही लोकांना नॅशनल ओशोग्राफी जे ते बघतं आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजीनी एक्सपर्ट म्हणून बोलवलं होतं. त्यांच्या असं लक्षात आलं की आत्ता ते काही असं स्ट्रक्चर R&D पार्टिसिपेट करत नसल्यामुळे परदेशातनं घेण्याचा प्रयत्न करतायत. त्याची कॉस्ट खूप आहे आणि त्याच्या जवळपास 1/5 किमतीमध्येच आम्ही इथे परत ते करून देऊ शकतो. मंडळी, पूर्वी लष्करासाठी लागणारं हे जे सगळं साहित्य होतं ना, हे आपण आयात करत होतो आणि त्यासाठी आपलं परकीय चलन खूप मोठ्या प्रमाणावरती खर्ची पडत होतं. बाहेरनं विकत घ्यायचं झालं तर खूप चढ्या दामाने या गोष्टी विकत घ्यायला लागतात. पण ह्या नुसत्या आम्ही डेव्हलप केल्या नाहीत, तर या एतद्देशीय इथल्या इंडस्ट्रीकडनं करून घेतलेल्यामुळे त्या इंडस्ट्रीजना या सगळ्याचा एक टर्नओव्हर मिळतो. आणि आता हे मेड इन इंडियाचं हे जे साहित्य आहे ना, हे अत्यंत दर्जेदार आहे. आणि एकदा हे प्रॉडक्ट गेलं आर्मीच्या हातात की पुढे 25 वर्ष सहज ते प्रॉडक्ट सर्व्हिसमध्ये असतं. हो, आणि दर 2-2.5 वर्षांनी त्याच्यातले जे पार्ट्स बदलायला लागतात त्या स्पेअर पार्ट्सच्या ऑर्डर त्या इंडस्ट्रीकडे जातात. आम्हाला बघायलाही लागत नाही केव्हापर्यंत एखादा पार्ट हा सुरुवातीचा मिळतच नाही मार्केटमध्ये असं झालं तर मग परत सगळेजण डिझाईन एजन्सीकडे येतात आम्हाला त्याच्यावरती काम करून, ज्याला आम्ही ऑब्सोलसन्स म्हणतो. मंडळी, वेगवेगळ्या क्षेपणास्त्रासाठी लॉन्चर तयार करण्याची जी जबाबदारी आहे ना, ती ह्या विभागाकडे आहे. आणि आता तर मिसाईलच्या आधीही लॉन्चर तयार करणारा हा विभाग अशी ह्यांची ख्याती झाली आहे. 84 नंतर जिथे आम्ही ब्रिजिंग सिस्टीम, माइन मार्किंग किंवा माइन ब्रिचिंग आणि लेईंग सिस्टीम करत असू, शेल्टर्स करत असू, आमच्याकडे एकदम देशातल्या होणाऱ्या मिसाईल प्रोग्रामचा सर्व लॉन्चर्स करण्याचं जबाबदारी आहे. आणि यू नेम अ मिसाईल अँड R&D हॅज सपोर्टेड विथ लॉन्चर. हां, आणि एका वेळचे आमचे सायंटिफिक ॲडवायझर श्री अविनाश चंदर, जे त्याआधी अग्नी प्रोग्रामचेही सर्वेसर्वा होते, त्यांनी भर मीटिंगमध्ये एकदा म्हटलं होतं
काहीतरी झालं आणि लॉन्चर केव्हा तयार होईल असं त्या प्रोजेक्ट डायरेक्टरने विचारलं. ते म्हणाले क्यों पूछ रहा है, हर बार उनका लॉन्चर मिसाइल से पहले तयार होता है. ही सर्वसाधारण रिॲक्शन होते आणि हे प्रत्यक्षात आहे की मिसाईल तयार व्हायच्या आधी लॉन्चर तयार झालेला असतो. अगदी 2019मध्ये आपण जे शक्ती 2019 मिशन केलं अँटी सॅटेलाईट, त्याचाही लॉन्चर आम्ही इथे 3.5 महिन्यामध्ये करून दिलेला आहे. त्यातही मंडळी, ब्रह्मोस क्षेपणास्त्राच्या लॉन्चरसाठी आता निर्यातीसाठी ऑर्डर मिळालेली आहे, तीही इस्रायलकडून. आता लॉन्चरमध्ये तुम्ही बघाल तर ब्रह्मोससारखं मिसाईल त्यामध्येही R&Dचा सहभाग आहे आणि आता ब्रह्मोसला एक्सपोर्ट ऑर्डर आहे. तर ब्रह्मोसचे ED एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर हे येऊन बोलून गेलेत की तिथेही त्यांना R&Dचा सहभाग पाहिजे आणि असणार आहे, ह्याच्यात काही वादच नाही. त्रिशूळ, आकाश, अग्नी, निर्भय, प्रलय, प्रहार इत्यादी मिसाईलच्या निर्मितीमध्ये या विभागाचा सहभाग आहेच. अगदी पहिल्यापासून सांगायला त्रिशूल, आकाश, पृथ्वी, अग्नी, अग्नीचे A1, A2, A3 व्हेरियंट्स, पृथ्वीचं P1, P2 व्हेरियंट, त्यानंतर निर्भय सारखं क्रूज मिसाईल, प्रलय, प्रहार, AD, हे तुमचं ASAT म्हणजे अँटी सॅटेलाईट, आणि आता सॅममधलं QR सॅम, VLSR सॅम. म्हणजे सॅममधलं कुठलंही असं मिसाईल नाही आहे सरफेस टू एअरमधलं की ज्याला R&Dनी सपोर्ट केलेलं नाही आहे. आकाश क्षेपणास्त्राच्या लॉन्चरच्या बाबतीतला एक किस्सा आहे, तोही ऐकण्यासारखा आहे. की तुमचा आकाश लॉन्चर तिथे जाणं आवश्यक आहे. तो पूर्ण डिसमेंटल करून ठेवलेला होता. आमचे काही प्रयोग चालले होते. शुक्रवारी सकाळी जे आम्ही ऑफिसमध्ये आलो, शुक्रवार, शनिवार, रविवार पूर्ण दिवस रात्र, इन्क्लुडिंग रमेश जोशी नावाचे आमचे टायपिस्ट आणि PA तेही आमच्याबरोबर राहिले की कुठलं अप्लाय करायचं आहे काही, तर ते टायपिंग करायला आम्हाला लागू नये म्हणून रमेश जोशीसुद्धा थांबले होते. आणि सोमवारी सकाळी 6:15 वाजता मी ऑफिसमधनं त्यावेळच्या डायरेक्टरांना फोन केला, तेव्हा त्यांचा पहिला प्रश्न होता, कुठनं बोलतो आहेस तू? कारण लँडलाईनच होते. म्हटलं सर ऑफिसमधनंच बोलतो आहे आणि लॉन्चर तयार आहे, पण मागच्या 3 दिवसामध्ये आम्हाला आता इथून बंगलोरपर्यंत बाय रोड कोणी पोचवून देणारी एजन्सी मिळाली नाही. आम्ही आलो दुपारी, तर आम्हाला एवढा मोठा आश्चर्याचा धक्का होता की ते डॉक्टर कलामांशी बोलले आणि दुसऱ्या दिवशी एक IL-76 आग्र्याहून एक लॉन्चर, 3 डमी मिसाईल आणि 8 जणांची माझी टीम यांना इथून बंगलोरपर्यंत घेऊन जाण्यासाठी आली. मंडळी, आपल्या लष्करासाठी जे साहित्य लागतं ना, त्या बाबतीत संशोधन करून त्याची निर्मिती करणं हे या विभागाचं मुख्य काम आहे. आणि त्याच अनुषंगाने आता क्षेपणास्त्रासाठी जे लॉन्चर लागतात ना, त्या बाबतीमध्ये यांनी एक वेगळा लॉन्चर तयार केलेला आहे. युनिव्हर्सल लॉन्चर असं त्याचं नाव आहे. आणि आता आम्ही या सगळ्यामध्ये एकाच प्रकारच्या लॉन्चरमधनं वेगवेगळी मिसाईल्स फायर करता येतील का असा युनिव्हर्सल लॉन्चर करून दिला आहे. आणि तो नेव्हीला जास्त आवडला की एकाच लॉन्चरमध्ये मी एकदा एक मिसाईल टाकू शकतो, दुसरं टाकू शकतो. मग त्याची समजा 2x8 16 मिसाईलचं असेल तर 2 ही मिसाईल असतील, 2 ती असतील. हे का होऊ शकलं तर R&Dनी आत्तापर्यंतचा अनुभव लक्षात घेऊन अशा प्रकारचा युनिव्हर्सल लॉन्चर त्याच्यासाठी आम्ही देऊ शकलो. आता याचा उपयोग नेव्ही जसं करते तसं सबमरीनसाठी सबमरीनवालेही करतील. लष्करासाठी ब्रिज तयार करण्यामध्ये हा विभाग अग्रेसर आहे. आता त्याच्यात 5 मीटरचं ब्रिज इतका कमी, पण हा 5 मीटरचा ब्रिज त्याच्यावरनं 63 टनाचा MBT अर्जुन जाऊ शकतो. मंडळी, राजस्थानच्या वाळवंटी प्रदेशामध्ये सुद्धा सातत्याने परिस्थिती बदलत असते आणि त्या अनुरूप वेगवेगळे ब्रिज तयार करण्यामध्ये हा विभाग खूपच अग्रेसर आहे. आता जिथे 75 मीटरचा ब्रिज आहे तिथे 5 मीटरचा का लागतो तर आपल्या पश्चिम भागामध्ये जसे आपण कॅनॉलचे पॅरलल लिंक्स केलेले आहेत तसं त्याच्यावरनं बोध घेऊन पाकिस्ताननेही केलं. मग जिथे पहिल्यांदा त्यांची विड्थ 70 मीटर होती तिथे आपण 75 मीटरचा ब्रिज दिला, तर त्यांनी काही ठिकाणी ही विड्थ ही 80 मीटरपर्यंत नेली. म्हणून मग 75 + 10 मीटरचा ब्रिज जे एकमेकाला जोडता येतील असे आम्ही डेव्हलप केले. त्यामुळे आपण 85 मीटरपर्यंत जाऊ शकतो. 65 पासून 70पर्यंत जायचं असेल किंवा 70 पासून 75ला जायचं असेल तर तिथे हे करता येतं. राजस्थानच्या वाळवंटामध्ये सँडविच मुवमेंटनी बॉरोपिट्स होता
एकदम आज जिथे डोंगर आहे तिथे दुसऱ्या दिवशी खड्डा येतो. तो फार मोठा नसतो, 2-3 मीटरचाच असतो, पण त्या खड्ड्यातनं टँक जाऊ शकत नाही. मग अशा वेळेला हे 5 मीटरचे ब्रिज चटकन उपयोगी येतात आणि ते इकडनं तिकडे वाळवंटामध्ये जाऊ शकतात. या सगळ्या गोष्टी या सैन्याच्या दृष्टीने, ज्याला आम्ही मोबिलिटी आणि काउंटर मोबिलिटी म्हणतो, ह्याच्यासाठी खूप आवश्यक असतात. आता त्या ब्रिजमध्ये ह्या विभागाने नवीन संशोधन केलं आहे आणि एखादा जवान हा जो ब्रिज आहे ना, हा पाठीवरती टाकून जाऊ शकतो. म्हणजे काय तेही समजून घ्या. एक छोटा ब्रिज आहे 34 मीटरचा, 0.8 मीटर वेटचा, क्रिवाईस क्रॉसिंग. त्याचं डिझाईनच आम्ही असं केलं आहे की त्याचा एक पार्ट हा 12 ते 17 किलो एवढ्याच वजनात आहे. एक सैनिक पाठीवर टाकून चालायला लागतो. माउंटनमध्ये जिथे तुम्ही अशा 2 माउंटन रिजेसमध्ये साधारण 10, 12, 15, 17, 20 मीटरपर्यंतच्या गॅप्स असतात, तिथं ते आपले पार्ट्स काढतात, जुळवतात, एका बाजूने ब्रिज लॉन्च करतात, त्याच्यावरनं चालून पलीकडे जातात, रिट्रीव्ह करतात, पाठीमध्ये परत टाकतात, चालायला सुरुवात करतात. लष्करी साहित्यामध्ये संशोधन करणं आणि त्याची निर्मिती करणं ह्या क्षेत्रामध्ये आपला भारत देश नेमका कुठे आहे तेही समजून घ्या. प्रचंड अभिमान वाटेल. इस्रायल आणि रशियासारख्या देशांनी जॉईंट व्हेंचर्स इंडियाबरोबर केली. व्हॉट इट स्पीक्स व्हॉल्यूम. अनलेस यू आर ॲट दॅट लेवल ऑफ टेक्नॉलॉजी, दे विल नेवर कम अँड शेक हँड. आणि आज ते लोक याच्यातनं पुढं काय करता येऊ शकेल याविषयी सुद्धा बोलत आहेत. सो इट स्पेल्स आउट्स अ लॉट. आता काल माननीय प्रधानमंत्री क्वाड कॉन्फरन्समध्ये होते, अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया. आणि या क्वाड कॉन्फरन्सचे प्रतिसाद हे चीनवरती किती मोठ्या प्रमाणात आहेत हे आपण सगळ्या मीडियामधनं वाचतो आहे. का एखादा वीक देश हे तिघंही घेतील? नाही घेणार. तर आज जेव्हा त्यांना हे लक्षात येतं आहे की या सर्व प्रकारच्या गोष्टींमध्ये भारत हा तुल्यबळ आहे, तेव्हाच आपल्याला कन्सिडर केलं जातं आहे. किंबहुना आपल्याला न लक्षात घेता कुठलीही गोष्ट पुढे जात नाही. एसॅट आपण केलं याचं कारणच असं होतं की त्याआधीच्या मिसाईल ट्रीटीमध्ये आपण नंतर सिग्नेटरी ठरलो, अणुशक्तीवरती आपण नंतर सिग्नेटरी ठरलो. आता जेव्हा वेपनायझेशन ऑफ स्पेस आणि त्यासंबंधीची ट्रीटी UN कडनं येईल, त्यावेळेला इट कॅनॉट बी विदाउट दी कन्सिडरेशन अँड थॉटफुल इनपुट्स ऑफ इंडिया. मंडळी, या क्षेत्रामध्ये आपला भारत देश अग्रेसर आहे, तुल्यबळ आहे. आपण स्वातंत्र्यानंतर सुमारे 3 दशकं 4 दशकं 65% अधिक आपली वेपनरी, ॲम्युनेशन हे इम्पोर्ट करत होतो. आज आपण 3,000 करोड रुपयाचं ब्रह्मॉस मिसाईलचं कॉन्ट्रॅक्ट हे फिलिपाईन्सबरोबर केलं आहे. सो इट्स अ लॉंग ट्रॅव्हल फ्रॉम अ मेजर इम्पोर्टर टू अ मेजर एक्सपोर्टर. या क्षेत्रामध्ये ना खूप संधी आहेत. म्हणजे आपल्या बौद्धिक क्षमतेचा उपयोग करून आपल्या जवानांसाठी अशा वेगवेगळ्या साहित्य निर्मिती किंवा संशोधन करण्यामध्ये खूप संधी आहेत आणि त्यासाठी DRDOमध्येही तुम्हाला खूप संधी असतील, तेही तुम्ही समजून घ्या. DRDO.org अशी आमची साईट आहे. त्याच्यावर रिक्रुटमेंट अँड असेसमेंट सेंटर असं पोर्टल आहे. अगदी 12वी झालेल्या मुलापासून PhD झालेल्यापर्यंत, किंवा मी PhD करतो आहे, माझा हा टॉपिक आहे आणि मला इंटरेस्ट आहे, असं कोणीही त्या पोर्टलवरती लिहू शकतं. RSC ते ॲसेस करतं. वेगवेगळ्या लेवलच्या रिक्रुटमेंटसाठीच्या जाहिराती या पोर्टलवरती असतात. तुम्ही त्या बघून त्याच्यावर असलेला जो फॉर्मॅट असतो त्यामध्ये अप्लाय करता. साधारणपणे सायंटिस्टसाठी आम्ही गेट स्कोअर हा बेस ठेवतो, म्हणजे वेगळी परीक्षा घ्यायला लागत नाही आणि मग इंटरव्ह्यू होतात. आणि त्यातनं पुढल्या वर्षभरामध्ये मला असं कळलं आहे की 700 नवीन सायंटिस्ट हे घेतले जातील, 1500 टेक्निकल ऑफिसर्स घेतले जातील, कारण कामं खूप वाढत आहेत आणि त्या कामांना तेवढं सपोर्ट करणारा जर ह्युमन रिसोर्स नाही मिळाला तर खूप अवघड आहे. मी तुम्हाला एवढंच सांगेन की DRDOत काम करणं म्हणजे एअर कंडिशन रूममध्ये काम करणं असं नाही. माझ्याकडे तयार झालेलं पेपरवरचं डिझाईन हे आम्हाला सर्व फिजिकल ट्रायल्स आणि फील्ड ट्रायल्समध्ये जायला लागतं. 46 मीटरचा मॉड्युलर ब्रिज हा आमचा 388 दिवस ट्रायल्समध्ये होता.
आणि त्यामध्ये मी स्वतः पोखरणच्या वाळवंटामध्ये 52 डिग्री सेल्सिअस अनुभवलेला आहे. तर हा अनुभव घेण्याची तयारी पाहिजे. लडाख, लेह लडाख आणि त्यासारखं स्नो क्लेडिंग वेदर, तसंच पोखरणमधलं असलेलं 50 डिग्री प्लसचं वेदर, ह्युमिडिटी, या सगळ्या गोष्टीमध्ये तुमचं इक्विपमेंट तुम्ही न्यायचं असतं, चालवून बघायचं असतं. ते सर्व निकषावरती, कसोटीवरती उतरलं तरच सर्व्हिसेस ते घेतात. आपल्या बुद्धीचा उपयोग करून आपल्या जवानांसाठी विविध साहित्य निर्मिती आणि संशोधन करण्यामध्ये प्रचंड मानसिक समाधान आहे. आणि आम्हाला नक्की त्याचा आनंद वाटतो की आम्ही दिलेली इक्विपमेंट ही आर्मी, नेव्ही, एअरफोर्सनी कशीही वापरली तरी ती त्यांच्या अडचणीच्या काळात त्यांचं संरक्षण करेल, किंबहुना देशाचं संरक्षण करेल. हा कॉन्फिडन्स येण्यासाठी या प्रकारच्या सगळ्या अगदी दिव्यांना पार करायला आम्ही तयार आहोत. म्हणजेच आपल्या या सुंदर भारत देशाचं संरक्षण करण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत जीवाची पर्वा न करता कार्यरत असणाऱ्या जवानांसाठी साहित्य निर्मिती करणाऱ्या या DRDOची अभिमानास्पद कामगिरी आहे. या पुढच्या भागांमध्ये आपण यांनी निर्माण केलेल्या विविध साहित्याची संपूर्ण माहिती नक्की जाणून घेऊया. आता मात्र आपण एकच नारा देऊया, जय हिंद, जय हिंद. मंडळी, त्याच अनुषंगाने आपला आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर जरूर आम्हाला कळवा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे रयतेचादरबार@gmail.com. जरूर आमच्याशी संपर्क साधा. तुमच्याकडे काही माहिती असेल, तुमच्या प्रतिक्रिया असेल, जरूर आमच्यापर्यंत पोचवा. मंडळी, रयतेचा दरबारमध्ये हे जे सगळे एपिसोड आहेत ना, यातली माहिती तुम्ही वारंवार बघू शकता आमच्या यूट्यूब चॅनलवरून. रयतेचा दरबार आणि जनता दरबार या नावाने आमचे यूट्यूब चॅनल आहे, ते तुम्ही सबस्क्राईब करण्याची गरज आहे. रयतेचा दरबार आम्ही प्रसारित करत असतो दर सोमवारी रात्री 9 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारचाच हा एपिसोड आम्ही पुन्हा प्रक्षेपित करत असतो दर शनिवारी सकाळी 8 वाजता सह्याद्री वाहिनीवरून. सोमवारी रात्री 9 आणि शनिवारी सकाळी 8 हे दोन्ही एपिसोड तुम्ही लाईव्ह बघू शकता तुमच्या मोबाईलवरून, सह्याद्री वाहिनीच्या यूट्यूब चॅनलवरून आणि सह्याद्री वाहिनीच्या फेसबुक पेजवरून. मंडळी, आम्ही ही जी माहिती सांगतोय ना, ही विश्वासार्ह आहे आणि या माहितीमुळे अनेकांचे लाभ होऊ शकतात किंवा होत आहेत. मुळात ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण सगळ्यांनी पोचवायला पाहिजे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपण रयतेचा दरबारमध्ये सामील व्हायला पाहिजे. त्यासाठीच एकमेकांना मदत करू, एकमेकांची काळजी घेऊया आणि सगळ्यांचं जगणं समृद्ध करूया. त्यासाठीच रयतेचा दरबार.